मंडळी, राज्यामध्ये महानगरपालिकेच्या निवडणुका लागल्या. मतदान प्रक्रिया जी आहे ती 15 जानेवारी 2026ला पूर्ण झाली आणि निकाल लगेच दुसऱ्या दिवशी म्हणजे 16 तारखेला त्याचे निकाल आपल्याला हाती आले. रात्री उशिरापर्यंत कोणत्या महानगरपालिकेवरती कोणत्या पक्षाचं वर्चस्व राहिलं किंवा कोणता पक्ष झेंडा फडकावला याचे जे चित्र आहे ते आपल्याला रात्री उशिरापर्यंत स्पष्ट पाहायला मिळाले. मी ज्या महानगरपालिकेबद्दल आज तुम्हाला बोलणार आहे, ज्या महानगरपालिकेमध्ये आपण बरंचसं कव्हरेज केलं आहे ती म्हणजे लातूरची महानगरपालिका. आता महाराष्ट्रामध्ये आणि मराठवाड्यामध्ये फार चर्चेत असलेली ही लातूरची महानगरपालिका एकलहती किंवा एकतर्फी काँग्रेसच्या बाजूनं का गेली, भाजपला पराभव का स्वीकारावा लागला आणि राष्ट्रवादी नाच्या जम्यामध्ये त्यांच्या जागा का आल्या या संदर्भामध्ये मी आज तुम्हाला बोलणार आहे. नमस्कार, मी चंद्रकांत आणि तुम्ही पाहताय ते जनमंतक मराठी. मंडळी, तुम्ही हा व्हिडिओ आमच्या फेसबुक पेजला पाहत असाल तर फेसबुकला फॉलो करा. हा व्हिडिओ जो तुम्ही आमच्या यूट्यूब चॅनलला पाहत असाल तर यूट्यूबला सबस्क्राईब करा. इंस्टाला पाहत असाल तर इंस्टालासुद्धा फॉलो करायला अजिबात विसरू नका. तर बघा, लातूर महानगरपालिका हे 18 प्रभागासाठी आणि 70 जागेसाठीची ही निवडणूक होती. त्यामध्ये सुरुवातीला बघूयात जागा कुणाला किती मिळाल्यात पक्षानुसार. यामध्ये आपल्याला बघितलं झालं तर वंचित बहुजन आघाडीने काँग्रेसची आघाडी झाली होती. अगदी शेवटच्या टप्प्यामध्ये ही आघाडी आपल्याला पाहायला मिळाली आणि या आघाडीमध्ये काँग्रेसनं 43 जागा आणि वंचित बहुजन आघाडीनं 5 पैकी 4 जागेवरती विजय मिळवलेला आहे. जो पक्ष गल्लीपासून दिल्लीपर्यंत आहे त्या पक्ष म्हणजे भाजप. या भाजपला मात्र 22 जागेवरती फक्त त्यांना विजय मिळवता आलेला आहे. त्यानंतर जे आहे राष्ट्रवादी अजित पवार गटाची राष्ट्रवादी तिला 1 जागा मिळालेली आहे. अशा करून 70 जागाचा हा निकाल आपल्या हाती आला. आता प्रचाराच्या सुरुवातीच्या दिवसापासून किंवा प्रचार सुरू होण्याच्या 2 दिवसा अगोदरच ज्या लातूर शहरामध्ये घडामोडी घडल्या त्यामुळं कुठंतरी असं वाटायचं की लातूरमधली जी काँग्रेस, लातूर शहर काँग्रेसचा जी बालेकिल्ला आहे ते कुठंतरी आता ढासळतोय किंवा त्याची जी शक्ती आहे ते कुठंतरी कमी पडते असं चित्र लातूर शहरामध्ये निर्माण झालं. अगदी मतदानाच्या 1 दिवस अगोदर देखील अशी परिस्थिती आपल्याला पाहायला मिळाली. परंतु मध्यंतरी भाजपला पराभव का स्वीकारावा लागला किंवा भाजपला या ठिकाणी सत्ता का काबीज करता आली नाही, त्याचे मुख्य 2 कारणं आहेत. त्याचं पहिलं असं कारण आहे की निवडणूक जी आहे अमित देशमुख वर्सेस संभाजी पाटील निलंगेकर अशी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळाली आणि त्यातल्या त्यात मुख्य कारण जे आहे ते काँग्रेसला विजयी होण्याचं. मी जे तुम्हाला 2 कारणं सांगितलं त्यातलं पहिलं मुख्य कारण आहे की रवींद्र चव्हाण आणि भाजपचे जे प्रदेशाध्यक्ष आहेत रवींद्र चव्हाण यांनी लातूरमध्ये येऊन लातूरकरांच्या समोर त्यांनी वक्तव्य केलं होतं. ते असे म्हणाले होते की आता सगळ्यांना ते पाठ झालं आहे की लातूरमधून विलासराव देशमुख यांची आठवण पुसून जाईल आणि तेही 100% असं त्यांनी वक्तव्य केलं आणि तेच वक्तव्य शेवटपर्यंत या प्रचारादरम्यान म्हणजे ट्रेंडिंगमध्ये राहिलं. लातूरकर आणि विलासरावांचं नातं हे फार जवळीक आहे आणि भावनिकीय आहे. त्यामुळं लातूरकर कुठंतरी याच वाक्याचा रोष मनात ठेवून आणि तो राग जो आहे रवींद्र चव्हाणाचा जो राग आहे, जे प्रदेशाध्यक्ष भाजपचे आहेत त्यांचा जो राग आहे ते मतदान रूपी 15 तारखेला दाखवला आणि 16 तारखेला त्याचे रिझल्ट आपल्याला स्पष्टपणे पाहायला मिळाले. त्यामुळं भाजपला ह्याचा फार मोठा फटका आणि भाजपला याची फार मोठी किंमत या निकालामध्ये मोजावी लागली. आता पराभवाच भाजपच्या या महानगरपालिकेमध्ये सत्तेत न येण्याचं दुसरं कारण म्हणजे की वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसमध्ये झालेली ही युती. लातूर शहर ची जी गणितं आहे थोडक्यात दलित आणि मुस्लिम वोटर हा इथं अधिक वर्ग आहे आणि त्याच्यामध्येच हे सगळे राजकीय समीकरणं जुळली जातात. त्यामध्येच शेवटच्या टप्प्यामध्ये काँग्रेसनं
वंचित बहुजन आघाडी, प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीसोबत युती केली, त्यामुळं काँग्रेसची जी आहे ती डबल पॉवर झाली होती, काँग्रेसला बूस्ट मिळाला. त्यामुळं मुस्लिम आणि दलित हा जो समाज आहे त्यांनी भरभरून मतदान जे आहे ते वंचित बहुजन आघाडी आणि त्याचबरोबर काँग्रेसच्या पारड्यामध्ये टाकायला सुरुवात केली. त्यामुळंच काँग्रेसला या ठिकाणी मोठं यश आपल्याला पाहायला मिळालं. आता ही जी रवींद्र चव्हाणांचं जे वक्तव्य आहे किंवा रवींद्र चव्हाणांचं जे स्टेटमेंट आहे ते देखील एकंदरीत आता भाजपनं मान्य केलेलं आहे की त्याच वक्तव्यामुळं जे आहे ते आम्हाला ती हार पत्करावी लागली आणि काँग्रेसनं जे आहे ते भावनिक लोकांना करून किंवा शेवटपर्यंत प्रचारामध्ये भावनिक वक्तव्ये किंवा भावनिक मुमेंट ठेवूनच मतं मागितली असं आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांनी कालच्या प्रतिक्रियेमध्ये बोललेलं आहे. काँग्रेसने विकासावरती मतं न मागता भावनिकतेवरती मतं मागितली आणि विकास थोडासा बाजूला ठेवला असं त्यांचं एकंदरीत मत आलं आहे. त्यामुळे ही लातूरची परिस्थिती आणि दुसरं एक आणखी एक कारण आपल्याला भाजपच्या पराभवाचं आपल्याला पाहायला मिळतं ते म्हणजे की निष्ठावंतांना डावललं गेलं. भाजपमध्ये फॉर्म भरलेल्या दिवशी जे आपण राडा पाहिला किंवा जे ज्यांना ते किट मिळाले त्या दिवसाचा जो राडा पाहिला, तर यावेळेस मात्र निष्ठावंत विरुद्ध अशी एक परिस्थिती आपल्याला लातूर शहरामध्ये पाहायला मिळाली. त्याचा देखील फटका भाजपला या निमित्तानं बसलेला दिसतोय. मंडळी, तुमचं मत काय? भाजप कोणत्या कारणामुळं हरली? भाजपला खरंच त्यांचा ओव्हर कॉन्फिडन्स जो आहे, जे की गल्लीपासून दिल्लीपर्यंत सत्ता असलेला जो ओव्हर कॉन्फिडन्स आहे तो नडला का? आणि काँग्रेसला वंचित बहुजन आघाडीसोबत आल्यामुळं फायदा झाला का? याबद्दलची तुमची प्रतिक्रिया आमच्या या व्हिडिओच्या या बातमीच्या खाली सांगायला अजिबात विसरू नका. आणि अशाच नवनवीन अपडेट्ससाठी आता जिल्हा परिषद येत आहेत. जिल्हा परिषदच्या अपडेटसाठी जनमंतकला फॉलो करत राहा. धन्यवाद.